अतिवृष्टीने बीडच्या सिंदफणा नदीने सध्या रौद्र रूप धारण केले। या नदीपात्रामध्ये अडकलेल्या 12 जणांना एनडीआरएफच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आलं। या नागरिकांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी। पाहूयात। बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि याच पावसामुळे अनेक नागरिक जे आहेत ते पावसामध्ये अडकले होते। जवळपास 30 ते 32 नागरिक या ठिकाणी अडकले होते। त्यांना बाहेर काढण्यात आल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं। अनेक नागरिक इथे या ठिकाणी आलेत। मी तुम्हाला हे दाखवू शकतो। हे जे नागरिक आहेत हे अक्षरशः त्या पुराच्या पाण्यात अडकले होते। भैया काय सांगतील का कशा पद्धतीने तू त्या ठिकाणी होता, काय सांगशील? पाणी या मतदारसंघाचे आमदार देखील आहेत। राजे काय सांगता येईल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस होता, कशा पद्धतीने रेस्क्यू ऑपरेशन करून लोकांना काढले, काय सांगता? नाही काय सिंदफणा जी नदी आहे ह्याला अचानक मागच्या 24 तासामध्ये इतका मागच्या 50 वर्षात अशी परिस्थिती या सिंदफणाची झाली नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली। जवळपास 1 किलोमीटर अलीकडनं सिंदफणाचं पात्र जे काय आहे बदलून प्रवाह जो काही निर्माण झाला आणि त्याच्यामुळं अचानक या सिंदफणाच्या काठावर असणारे जे काही गावं आहेत, काही वस्त्या आहेत, त्यांना तिथं अडचण निर्माण झाली। काल सकाळपासून आम्ही सगळेजण या ठिकाणी तळ ठोकून आहेत। एनडीआरएफची टीम आलेली आहे आणि जिल्हा प्रशासन सर्व आहे। मी स्वतः या ठिकाणी आहे। ज्या ज्या लोकांना अडचण वाटतेय आम्ही कालपासून अनेक लोकांना रेस्क्यू केले आणि आजही ते काम चालू आहे। किती लोकांना आता बाहेर काढण्यात आलं? आता 12 जवान, 12 लोक आहेत, 3-4 लेकर आहेत, छोटे छोटे 3 महिला आहेत। कालपासून आम्ही जवळपास हे 12 आणि रात्रीचे 20 असे 32 लोक काढलेले आहेत। आता सध्या 9 लोकांकडे आम्ही जात आहोत। एनडीआरची टीम, आदरणीय अजितदादा आणि आमच्या भागाचे आमदार विजयसिंह पंडित, आम्ही हे गेल्या 2 दिवसापासून हे प्रयत्न करून आता 32 लोक बाहेर काढलेले आहेत। अजून देखील काही लोक अडकले असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।